आणि आता पाहूया मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरांमधील टॉप 9 बातम्या। मुंबईकरांचा पाणी प्रश्न मिटला। भातसा, तानसा, वैतरणा ही धरणंही ओव्हरफ्लो। मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली। धरणाचं 5 पैकी 2 वक्र दरवाजे उघडले। मुंबईच्या जेजेमधील निवासी डॉक्टरांचं आंदोलन। बालरोग विभाग प्रमुखांच्या त्रासाला कंटाळल्याचा निवासी डॉक्टरांचा आरोप। वैद्यकीय शिक्षण विभागानं निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाची दखल घेतली। आंदोलन सुरूच ठेवून नियमित सेवा करण्याचा निवासी डॉक्टरांचा निर्णय। पावसाळी बंदीमध्ये मुंबई रायगडच्या समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या 15 बोटींवर कारवाईमध्ये 19,64,000 रुपयांचा दंड वसूल। एसटीच्या दरवाढीचा गणेश भक्तांना मोठा फटका बसणार। एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेमध्ये थेट 30% वाढ। एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी निर्णय। कोकणवासीय नाराज होण्याची शक्यता। मुंबईत 2024 मध्ये लोकल रेल्वे मार्गावर 2,282 जणांचा मृत्यू। दररोज सरासरी 6 ते 7 जणांचा मृत्यू। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रामध्ये 70,000 कोटींची गुंतवणूक। गृहनिर्माण प्रकल्पांसाठी राज्यस्तरीय माहिती पोर्टलची निर्मिती केली जाणार। पुढील 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं लक्ष्य। म्हाडाची 20% घरं स्वस्त। ग्राहकांच्या तक्रारीवरून अखेर खासगी विकासकांच्या मनमानीला चाप। गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे 250 तर पश्चिम रेल्वे 44 विशेष गाड्या चालवणार। 25 जुलैपासून कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू होणार। ठाण्यामध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली। दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या। उल्हासनगरच्या रमाबाई टेकडे परिसरातील घटना।